दिवस झाले मला सर्दी ना, त्याच्यामुळे आवाज असा येत असेल. आणि आम्ही गेलो नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या वरतून, पुलावरतून, आणि त्याच्यानंतर पाहत होतं काय भाऊ मालगाडी वाहताना, आणि शिन्नर फाट्यावर पोहोचलो आणि तिथं ऊन तले वाढले भाऊ आमच्या नाशकात. आणि त्याच्यानंतर महाराजांचं गाडीवर बसूनच दर्शन घेतलं. आणि बाबासाहेबांची जयंती होती ना, त्याच्यामुळं मग सेटअप चालू होतं नाही का. मूर्त्या पण खूप छान होत्या. आणि आम्ही निघालो प्रेसच्या रोडवरून, आणि तिथं फुल थंडावाना भाऊ, झाडच लावले होते ना त्याच्यामुळे. आणि हा बंगला तले भारी नाही का, क्वार्टर आहे पण भारी एकदम. आणि संध्याकाळ झाली, आणि संध्याकाळी पाहत होतो एकदम भारी थंड थंड हवा, पण मच्छरले झाले बा आमच्या नाशकात. आणि माझ्या मित्रांनी सांगितलं चल म्हणे हनुमानाला. म्हटलं मी देवाला कधी टाळत नाही. आणि आम्ही दसक गाव पाहा डायरेक्ट एकदम सुंदर दिसतंय. आणि चंद्रदेवता पण खूप सुंदर दिसत होती या क्षणी. आणि आम्ही नारळ घेतलं आणि तसंच निघालो हनुमानाच्या मंदिराला जायला. आणि आम्ही पोहोचलो आमच्या गावातल्या हनुमानाला. इथे आल्यावर आम्हाला खूप भारी वाटतं. हनुमान रायाला खूप सुंदर सजवलेलं होतं. श्रीरामांचा पण फोटो आहे, खूप मोठा भव्य वाटतो आणि चांगलं वाटतं. तिथे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते नाही का, एकदम भारी. तिथे हनुमान रायाची आरती चालू असेल ना, त्याच्यामुळे फटाके फुटत होते. आणि त्याच्यानंतर इथं पाहिजे तर लय भारी व्ह्यू येत होतं ना आमच्या